महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे, तर हेमंत गोडसे हे अजूनही त्यांना उमेदवारी मिळेल म्हणून प्रयत्न करत आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेत जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरलाय। नाशिक मतदारसंघातून शांतिगिरी महाराज आपला प्रचार करताय, त्यामुळे नाशिकची लढत ही तिरंगी होणार असल्याचं चित्र असतानाच वंचित बहुजन आघाडीने देखील नाशिकमध्ये सोशल इंजिनिअरिंग करत थेट मराठा कार्ड खेळला आहे। मराठा आरक्षणासह अनेक सामाजिक प्रश्नांवर मागील 15 ते 20 वर्षांमध्ये मोठे काम उभं केलेले मराठा नेते करण गायकर यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांनी विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे। गायकर यांच्या उमेदवारीमुळे नाशिक लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार यामध्ये शंका नाहीये। नाशिक लोकसभेचे वंचित उमेदवार आघाडीचे अधिकृत उमेदवार छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या पुढील प्रचारासंदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नाशिक शहरातील संभाजीनगर रोडवर पार पडली आहे। यावेळी अनेक मान्यवरांनी आपली भूमिका स्पष्ट करताना गायकर यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केलाय। यावेळी वंचितचे उमेदवार करण गायकर, पवन पवार, दिंडोरीच्या उमेदवार मालती थविल आदींसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी 3 मे रोजी गायकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असून त्या ठिकाणी किमान 50,000हून लोक उपस्थित राहतील अशी माहिती देण्यात आली आहे। येत्या 3 तारखेला वंचित बहुजन आघाडीचे आम्ही दोन्ही उमेदवार नाशिक लोकसभा, दिंडोरी लोकसभा शक्ती प्रदर्शनासह शेतकऱ्यांची दोन्ही मुलं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। श्रद्धेय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेबांनी आम्हाला या दोन्ही मतदारसंघातून जी उमेदवारी करण्याची संधी दिली, त्या संधीचं सोनं करून 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या सर्व जाती समूहाला एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचे विचार एकत्र घेऊन आम्ही या लोकसभेला सामोरे जात आहोत। आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण करायचं आहे। जातीय तेढ निर्माण करणं, धर्माची भाषा करणं याच्यापेक्षा शेतकऱ्याची भाषा करणं, विद्यार्थ्यांची भाषा करणं, सहकार क्षेत्राची भाषा करणं, पर्यावरणाची भाषा करणं हा आमचा मुख्य उद्देश असेल। जातीय समीकरण मांडण्यापेक्षा शेतकऱ्याला हमीभाव कसा मिळेल, धर्माची भाषा करण्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण कसं चांगलं मिळेल, या सगळ्या धोरणांच्या संदर्भामध्ये आमची उमेदवारी येत्या 3 तारखेला सकाळी 9 वाजता अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकाऱ्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शनासह जात आम्ही दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करतो। सुजात आंबेडकर साहेब जे युवा नेते आहेत वंचित बहुजन आघाडीचे, ते हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहे आणि त्यांच्याबरोबर प्रदेश कार्यकारिणी असेल, जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख असतील, महानगर प्रमुख असतील, उत्तर महाराष्ट्राचे कार्यकारिणी असतील, हे सगळे पदाधिकारी आणि आमचे छावा क्रांतीवीर सेनेचे पूर्ण राज्यातले पदाधिकारी या उमेदवारी अर्ज नामांकन दाखल करण्यासाठी येणार आहे। प्रकाश आंबेडकर यांनी टाकलेल्या गुगलीमुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांची तारांबळ उडाल्याचं चित्र आहे। त्यातच करण गायकर यांना मराठा आरक्षण तसेच वंचित समाजातून मिळणारा पाठिंबा बघता निवडणूक रंगतदार होणार यामध्ये शंका नाही असं बोललं जात आहे। 3 तारखेला सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये आमचे दोन्ही उमेदवारी अर्ज भरणार आहे। हा अर्ज भरत असताना आम्ही लाखाच्या संख्येने कमीत कमी लोक हजर राहतील। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, छावा संघटनेच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो। जनतेला असं आवाहन करेल का श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी गरीब कुटुंबातील, शेतकरी गरीब कुटुंबातील दोन्ही मुलांना तिकीट दिलेले आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या। तर ही क्रांती घडवायचा क्रांतिकारी भूमी ही या नाशिक जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना असं सांगू इच्छितो की दोन्ही उमेदवाराला लाखोच्या संख्येने निवडून द्यावा अशी अपेक्षा बाळगतो। वंचितची ताकद आणि मराठा आंदोलनाचा जरांगे फॅक्टर अशी जोडी निर्माण झाल्यामुळे प्रस्थापितांना धक्का देण्यास वंचित सज्ज असल्याचं बघायला मिळत आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अजिंक्य बोडके, नाशिक।